नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी, राहणार सांगली. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी ज्या मनाच्या श्लोकाच्या स्पर्धा भरवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी अ, हा माझा व्हिडिओ पाठवत आहे. पहिल्यांदा अनुराधाताई राजाध्यक्ष यांचं खूप खूप कौतुक, की त्यांनी मनाच्या श्लोकाच्या स्पर्धा भरवल्या आणि हा स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला. आत्ताच्या परिस्थितीत आपल्या मनाच्या नैराश्यावर त्या काय म्हणतात बघा त्यांचा मुद्दा, की आपल्या मनाच्या नैराश्यावर म्हणा किंवा मनाला जे काही आपल्याला वाटतं त्याच्यामधनं बाहेर पडण्यासाठी म्हणा, काय विषण्णता येते, काय जे आहे, त्याच्यासाठी आपल्याला आहेत नाही मनाचे श्लोक. समर्थांनी इतके सुंदर करून ठेवलेले आहेत. बघा त्याचा अभ्यास करा म्हणजे आपोआप तुम्हाला त्याच्यावर मार्ग सापडेल. तर ताई राजाध्यक्ष यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन. मी जो निवडलेला श्लोक आहे, तो श्लोक क्रमांक 135. धैरी रे मना संगती सज्जनाची, जेणे वृत्ती हे पालटी दुर्जनाची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. तर आता आपण याच्यावर थोडंसं बघूया. धरी रे मना संगती सज्जनांची. तर आता आपल्याला समाजामध्ये वावरताना कोण सज्जन आहे, कोण दुर्जन आहे, हे आपल्याला तर काही समजत नाही सहवासाशिवाय. पण कृती कळते, की ही कृती चांगली आहे, ती कृती वाईट आहे. पण काही वेळा तेही कळत नाही काही लोकांना आणि ते वाईटच कृती करत राहतात. तर अशा लोकांना, चांगल्या लोकांची जर संगत लाभली, तर त्यांच्यावर त्याचा चांगल्या लोकांच्या सज्जनांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो आणि त्यांचं आयुष्य पालटून जातं. ह्याच्यामध्ये मला उदाहरण सांगायचं आहे वाल्या कोळीचं. वाल्या कोळी हा चोर, दरोडेखोर, खून करणारा आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरणारा. तर नारद मुनी भ्रमण करता करता नारद मुनींना दिसलं, की वाल्या कोळी हे काय करतोय? मग ते वाल्या कोळीला म्हणतात, "अरे तू काय करतोयस पापकर्म?" मग तो म्हणतो, "अहो मी कुटुंबाचं पोट भरतो." तर म्हणे, "तुझ्या घरी जाऊन विचार, की जर पापामध्ये भागीदारी घ्यायची वेळ आली, तर तुम्ही माझ्याबरोबर याल का?" तर घरामध्ये कोणी एक चकार शब्द बोलत नाही. मग वाल्या कोळीच्या डोक्यात प्रकाश पडतो, हे काही उपयोगाचं नाही आहे. आणि मग पुन्हा नारद मुनी जेव्हा गाठ पडतात त्यांना, त्यावेळेला तो विचारतो, की म्हणे, "आता याला काय प्रायश्चित्त मी घ्यायचं म्हणलं तर?" तर ते म्हणतात, की "तू रामाचं नामस्मरण कर. पण तुला नामस्मरणाची सवय नाही आहे. त्यामुळे तू आधी काय कर, उलटं नाम घे. मरा, मरा, मरा. म्हणजे मग ते राम, राम, राम असं होईल." आणि त्याला इतकं ते मनाला म्हणजे लागतं, की तो आता नाही म्हणतो हे काही करायचं आणि तो नामस्मरणाला बसतो. त्याच्या अंगाभोवती संपूर्ण मुंग्यांचं वारुळ होतं. तरी त्याला त्याचं भान नसतं आणि नंतर ज्यावेळेला त्याचं पापाची म्हणजे पूर्ण पाप नाहीसं होतं, इतका त्याचा जप होतो. त्यातून त्याचा एक वाल्मिकी ऋषी तयार होतो आणि त्याला इतकं ज्ञान प्राप्त होतं. तर ते वाल्मिकी ऋषी का नाव पडलं? तर वाल्मिक म्हणजे वारुळ. ते इतकी वारुळ तयार झाली तरी त्याला भान नव्हतं आणि त्याला इतकं ज्ञान प्राप्त होतं, की नंतर घडणाऱ्या रामायणाची कथा त्यांनी आधी लिहिली. तर असे हे उत्तम वाल्मिकी ऋषी आणि एक जगद्विख्यात कवी झाले. तर असं हे नारद मुनींच्या थोड्या वेळच्या सहवासानं सुद्धा या दुर्जनाचं सज्जनामध्ये रूपांतर झालं. तर आणखी एक उदाहरण, आमच्या शेजारी एक काकू राहतात. मुलांना घेण्यासारखं आहे. तर त्यांचा काकूंचा मुलगा तो नोकरीला जाताना रोज आई-वडिलांना नमस्कार करून जातो. मला हे अलीकडंच दिसलं. मी त्याला विचारलं, म्हणलं, "हे काय रे तू आम्ही अलीकडंच बघितलं तू रोज नमस्कार करून जातोस." तर म्हणे, "हो." तर त्यामुळे काय म्हणे वाद घरात होतच राहतात. पण मी रोज आई-वडिलांना नमस्कार करून जातो. तर म्हणतो, की मग म्हटलं, "त्यामुळे काय होतं?" तर म्हणे, "माझा आत्मविश्वास राहतो, खंबीर राहतो आणि मी कोणत्याही प्रसंगानं तोंड देऊ शकतो आणि माझ्यात विकास होतो." तर म्हटलं, "तू कुठे शिकलास हे?" तर म्हणे, "मी माझ्या मित्राकडे पुण्याला गेलो होतो. त्याच्याकडे मी हे बघितलं आणि तोही काही फार शिकलेला नाही. पण आता त्याचं खूप सगळं चांगलं आहे ते आई-वडिलांच्या आशीर्वादामुळंच." त्यानंच मला सांगितलं, की यामुळं आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. तर असं हे आहे संगतीचा परिणाम. एका मित्राच्या संगतीनं दुसऱ्या मित्राने पण ते उचललं. म्हणून काय म्हणायचं, "धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती हे पालटी दुर्जनांची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे,
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगी. जय जय रघुवीर समर्थ.